श्रीहरिनारायणाच्या वामन अवतारामध्ये वामनाने बलिराजाकडे 3 पावले जागा मागितली. बलिराजाने सुद्धा या छोट्याशा बटूला आपले औदार्य दाखवत ती जागा देऊ केली. बलीने स्वप्नातही कल्पना केली नव्हती की हा छोटासा बटू अवघ्या 2च पावलात ब्रह्मांड, पृथ्वी आणि 10 दिशा व्यापून टाकल. त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की हा बटू दुसरा तिसरा कुणी नाही तर वामन अवतारात श्रीहरीच आहे. आपल्या वचनाशी कटिबद्ध राहून बलीने मग तिसरा पाय वामनाला आपल्या डोक्यावर ठेवायला सांगितला. वामनाने सुद्धा मग अगदी तसंच करत बलीच्या डोक्यावर पाय ठेवला आणि त्याला पाताळात ढकलून दिले. बलीची ख्याती चहूलोकात त्याच्या औदार्यासाठी होतीच, परंतु अशा एका क्षणी जेव्हा तो आपलं सर्वस्व गमावू शकत होता, त्यावेळी सुद्धा तो आपल्या वचनाशी कटिबद्ध राहिला आणि धर्ममार्गाने चालला. हे पाहून श्रीहरी विष्णूने त्याला पाताळीचे आधिपत्य दिले. अन्य एक वरदान म्हणून बलीच्या आग्रहास्तव विष्णू बलीच्या पाताळीच्या साम्राज्याचे द्वारपाल सुद्धा झाले. मग नारद मुनींच्या सल्ल्यावरून माता लक्ष्मी हिने नारायणाच्या सुटकेची तजवीज केली. तिने बलिराजाला रक्षासूत्र बांधून आपला भाऊ करून घेतले आणि नारायणाची मुक्तता करवून घेतली. असुर असून सुद्धा बलिराजा धर्माशी एकनिष्ठ होता. त्याने आपल्या बहिणीला दिलेले वचन सुद्धा पाळले. ज्या दिवशी बळीराजाला माता लक्ष्मीने रक्षासूत्र बांधले होते तो दिवस होता श्रावण पौर्णिमेचा. या प्रसंगाची आठवण म्हणून आणि पुढे भाऊ बहिणीतलं किंवा भावंडांमधलं प्रेम हे कायम दृढ होत जावं यासाठी हातात राखी बांधून रक्षाबंधन साजरे होऊ लागले.